यानंतर मी बोलवते प्रतिभाला, या आजच्या कार्यक्रमाच्या संयोजिका. आणि बाकी सर्वांना तर तिच्याबद्दल सगळंच माहीत आहे, पण नुकताच तिला सिंधुताई सपकाळ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजून तिचं स्वागत करूया. सिंधुताई ह्या एक अशिक्षित स्त्री होत्या. नवऱ्याने टाकलं होतं. पैसे कमवण्याची काहीही साधन नव्हतं. पण अशाही परिस्थितीमध्ये या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ह्या स्त्रीने स्वतः तर उभी राहिलीच, पण असंख्य अनाथ मुलांसाठी त्यांनी जे समाजकार्य करून ठेवलेलं आहे ते आपल्यासारख्या सुशिक्षित लोकांना लाजवेल असं आहे. पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला होता आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार आपल्या भक्ती पार्कमध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेल्या प्रतिभाला मिळावा ह्यासारखं सौभाग्य ते काय. आज एक अतिशय गोड गाणं घेऊन येत आहे ती, सांज ये गोकुळी सावळी सावळी. माझं खूप आवडीचं गाणं आहे. श्रीधर फडकेंनी संगीतबद्ध केलेलं आहे, आशा भोसलेंनी गायलेलं आहे हे गाणं आणि गीत आहे सुधीर मोघेंचं. स्वरांची जी वजीर चित्रपटातलं गाणं आहे. स्वरांची जी जादू आहे ह्या गाण्यामध्ये पूर्णपणे उधळलेली आहे. एका रम्य संध्याकाळीचं वर्णन केलेलं आहे आणि शेवटच्या वाक्यामध्ये आपण बघूया म्हणजे काय त्यांनी जादू त्या शब्दांमध्ये लिहिलेली आहे या गाण्यामार्फत. सावळी सावळी सांज ये गोकुळी सावळी सावळी सांज ये गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जणू सावली सांज ये गोकुळी सावळी सावळ्याची जणू सावली सांज ये गोकुळी सावळी सावळी. धूळ उडवीत गायी निघाल्या, धूळ उडवीत गायी निघाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, श्याम रंगात वाटा बुडाल्या, परतती त्या सवे पाखरांचे थवे, परतती त्या सवे पाखरांचे थवे, पैल घंटा घुमेरावळी सांज ये गोकुळी सावळी सावळी. पर्वतांची दिसे दूर रांग, पर्वतांची दिसे दूर रांग, काजळाची जणू दाट रेख, काजळाची जणू दाट रेख, होई डोहातले चांदणे सावळे, होई डोहातले चांदणे सावळे, भोवती सावळ्याचा
सारे जणू होय कान्हा माऊली सांज अंधार पाना विश्व सारे जणू होय कान्हा मंद वाऱ्यावरी वाहते बासरी मंद वाऱ्यावरी वाहते बासरी अमृताच्या जणू ओंजळी सांज ये गोकुळी सावळी सावळी सावळ्याची जणू सावली सांज ये गोकुळी सावळी सावळी. खूप छान प्रतिभा, अतिशय सुंदर. माऊली सांज अंधार पाना विश्व सारे जणू होय कान्हा. म्हणजे कान्हाने विश्वरूप घेतलेलं आहे ह्या गाण्यामार्फत संध्याकाळच्या वेळी. किती सुंदर कल्पना आहे नाही? आणि प्रतिभा खूप छान गायलंस तू. आणि मी हे गाणं का निवडलं कारण खूप लावण्या झाल्या आणि मग कृष्णाचं गाणं नव्हतं हे कृष्णाचं गोकुळातलं वर्णन असलेलं गाणं होतं म्हणून अतिशय थोडा सुंदर, वेगळा एक अतिशय प्रकार सुंदर. आपण केला. आजच्या ह्या कार्यक्रमाचं ह्याच्या पुढचं जे निवेदन आहे ते प्रतिभा करेल. धन्यवाद.